श्री गुरुदेव दत्त. श्रीमद भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायावर आपलं प्रवचन सुरू आहे. यातला आता हा 24वा श्लोक आहे. पुरोदसांच मुख्यमां विद्धि पार्थ बृहस्पतिं सेनानीनाम् अहं स्कंदा सरसामस्मि सागरः. पुरोदसांच मुख्यं मां विद्धि पार्थ बृहस्पतिं सेनानीनामहं स्कंदा सरसामस्मि सागरः. भगवान सांगतात, हे अर्जुना, पुरोदसाम म्हणजे पुरोहितांमध्ये मला मी बृहस्पती आहे असं जाण. पुरोदसांच मुख्यम माम, त्यांच्यामध्ये मुख्य आहे. विद्धी पार्थ बृहस्पती, पुरोहितांमध्ये मुख्य जो आहे तो बृहस्पती, तो मी आहे. सेनानीनाम अहम स्कंदा, आणि सेनापती जे आहेत, युद्ध होतात, देवासुर संग्राम होतो, इतरही अनेक युद्ध होतात, त्याच्यामध्ये सेनापती हा महत्वाचा असतो. तेव्हा देवासुर संग्रामामध्ये देवांचा सेनापती कोण आहे तर कार्तिकेय, आणि म्हणून सेनापतींमध्ये मी कार्तिकेय आहे. आणि सरसामस्मि सागरः, सर म्हणजे तलाव, सरी म्हणजे नदी, आणि सागर सवरून सगळं आहे. तेव्हा सरसामस्मि सागरः, जलाशयांमध्ये मी महासागर आहे असं भगवान सांगतात. हे विभूती आहे. बृहस्पती माझी विभूती आहे. स्कंद म्हणजे कार्तिकी ही माझी विभूती, आणि सागर ही माझी विभूती. तेव्हा भगवान सांगतात की जे बृहस्पती आहे, बृहस्पती म्हणजे हे देवांचे गुरु, हे इंद्रांचे गुरु. आणि बृहस्पती हे वेद, श्रुती, स्मृती, 6 शास्त्र या सर्वात पारंगत होत. उगाच काय कोणी ते बृहस्पती, उगाच कोणी ते सद्गुरू असं म्हणत नाही. सर्व याच्यात जो पारंगत असतो, वेद, श्रुती, स्मृती, 6 शास्त्र यात पारंगत, असे बृहस्पती होते. आणि म्हणून ते देव गुरु, इंद्राचे सद्गुरू होते. एवढंच कशाला, भगवान विष्णूंनी वामन अवतार घेतला. त्या वामन अवताराचे सद्गुरू कोण होते तर बृहस्पती होते. एवढा त्या बृहस्पतीचा मान आहे. नुसते इंद्राचे सद्गुरू होते असं नाही. तर वामन अवतार जेव्हा भगवान विष्णूने घेतला, तेव्हा वामन अवतारामध्ये बृहस्पती त्यांचे सद्गुरू होते. आता बघा सद्गुरूंचं महात्म्य केवढं आहे. वामनाने अवतार घेतला, पण सद्गुरू शरण गेलेच. याच्यातून कोणाची सुटका नाही मिळाला. असाच कोणी आला आणि झाला. हल्ली तर या कलियुगामध्ये असेच लोक जास्त आहेत. ते काय म्हणतात, सद्गुरू वगैरेची काय आवश्यकता, सद्गुरू की काही आवश्यक. काही तो असं म्हणतात की परमेश्वरामध्ये, आणि तुम्ही डायरेक्ट परमेश्वराची भक्ती केली पाहिजे, त्याच्यामध्ये दलाल कशाला पाहिजे. दलाल म्हणतो. तेव्हा त्यांना हे कळत नाही, अरे वामन प्रत्यक्ष अवतार भगवंताचा, त्याची केवढी शक्ती होती. तसं म्हणलं तो ईश्वर, तो सद्गुरूला शरण न जाता सुद्धा तो त्या बळीराजाच्या मस्तकावर पाय देऊन त्यांनी त्याला घातलं असतं पाताळात. पण एवढंच नुसतं त्याचं महात्म्य नाही, एवढंच त्याचं महात्म्य नाही. भक्तांना त्यांनी रक्षण केलं, भक्तांचं रक्षण केलं, भक्तांना ज्ञान दिलं. तेव्हा वामन अवतारामध्ये वामन भगवान त्या बृहस्पतींना शिष्यभावाने शरण गेले, आणि त्यांच्याकडून वेद, शास्त्र, षटशास्त्र, श्रुती, स्मृती या सर्व शास्त्रांचं ज्ञान प्राप्त करून घेतलं.
प्रभू रामानी ते शरण गेले वसिष्ठांना, भगवान श्रीकृष्ण संदीपांना शरण गेले. एवढं सांगूनही कोणाच्या डोक्यात तेव्हा त्या टकुऱ्यात प्रकाश पडत आहे. टकुऱ्यात म्हणलं काय, त्याचं टकुरच आहे. तेव्हा वामन अवतारात बृहस्पती त्यांचे सद्गुरू होते. त्यांनी त्या बृहस्पतींच्याकडून सर्व ज्ञान प्राप्त करून घेतले. आणि म्हणून जे परंपरा प्राप्त अधिकारी ज्ञानी पुरुष असतात ते म्हणजे शरण आलेल्या शिष्याला सर्व प्रकारचे ज्ञान देतात. कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग शिकवतात. नित्य नियमाने यज्ञविधी कसा करायचा याचं शास्त्रोक्त शिक्षण देतात, मार्गदर्शन करतात. आणि त्याच्यामुळे तेच खरे पुरोहित आहे. म्हणजे पुरोहित, हा पुरोहित म्हणजे काय, भगवे कपडे घातले, काही टोपी घातली, भगवी टोपी घातली, भगवा शर्ट घातला आणि धोतर नेसला किंवा सोळा नेसला म्हणजे तो भटजी होतो असं नाही. म्हणजे तो पुरोहित नाही. पुरोहित या शब्दाचा अर्थ काय, तो ज्ञानी आहे, परंपरा प्राप्त अधिकारी ज्ञानी पुरुष आहे. तोही शरण सद्गुरूंना शरण जाऊन त्यांनी सर्व शास्त्र, सर्व वेद पुराण सर्व प्राप्त करून घेतलं ज्ञान, त्याला पुरोहित असं म्हणतात. आणि पुरोहित या शब्दाचा अर्थ काय म्हणतात, पुरा म्हणजे आधी, समोर, आधी किंवा समोर, तो सर्वांच्या आधी आहे. सद्गुरू सर्वांच्या आधी आहे आणि नंतर सर्व त्यांच्या समोर येतात. आणि पुरा म्हणजे सर्वांच्या समोर त्यांचं आदर्श व्यक्तिमत्व आहे, ते रोल मॉडेल आहे. कसं वागलं पाहिजे या जगामध्ये, राहुनियाची जगात मोही कुणाच्या नसत. तेव्हा कोणाच्या मोहात नाही, सगळ्यांना ज्ञान देण्यासाठी ते आलेले आहेत. आम्हाला असं वाटतं काय लोक आहेत, अरे हे अज्ञानी आहेत, काय करावं, या सगळ्यांना मला ज्ञान द्यायला मिळालं तर कसं बरं होईल, असं सारखं वाटत असत. मगाशी आमचं चव्हाण ते म्हणाले की सद्गुरू तुमचे गुण तळमळ आहे म्हणाले, तुम्हाला असं वाटतं की सगळ्यांना ते मिळालं पाहिजे. हो म्हणलं, तळमळ आहे आम्हाला, आम्हाला एकच तळमळ आहे म्हणलं, बाकी कशाची तळमळ नाही. अरे हे कोणाला देऊ, कोण येणार, लवकर 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 आला पाहिजे, म्हणजे सगळ्यांना आपल्याला देता येईल. बस हे एक दिल्याने की सर्व जगातल्या सर्व समस्याचं उत्तर याच्यातच आहे. म्हणजे कोणाचे भांडण राहणार नाही, धर्मावरून भांडण राहणार नाही, वर्णावरून भांडण राहणार नाही, काय वादविवाद राहणार नाही, सगळं बंद होऊन जाईल. आता कल्पना करा की आपल्याकडे सर्व महाराष्ट्रातले लोक आले, सर्व देशातले लोक आले, सर्व राष्ट्रातले लोक आले आणि त्यांनी हे सर्व सुरू केलं, प्रवचन ऐकणं सुरू केलं, त्यांनी व्हिडिओ बघणं सुरू केलं, यज्ञ सुरू केला, मंत्र घेऊन मंत्र जप सुरू केला, तर कोणाचं काही राहील का, भांडण सगळा काहीच राहणार नाही, कुठलं मतांतर काहीच राहणार नाही. तेव्हा या जगातलं सर्व दुःख, सर्व संताप, सर्व कलह हे मिटवण्याचं एकच साधन आहे, म्हणजे सर्वांना या आपल्या परंपरेमध्ये आणणं, सद्गुरूच्याकडे आणणं. म्हणून पुरोहित असं म्हणतात. ओम अग्निवेळे पुरोहिता, अग्निमिळे पुरोहित. तेव्हा रोल मॉडेल पुरोहिता म्हणजे ज्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपण वाटचाल करता येते. सद्गुरू प्रत्यक्ष दाखवतात कसं करायचं. अरे स्तोत्र कसं म्हणायचं, काय आरती कशी म्हणायची, आरती तयार करतात. आम्ही त्या 2 आरत्या तयार केल्या, त्या आरती त्याच्यावर मूर्तीची स्थापना करताना, प्राण प्रतिष्ठा करताना त्या 2 आरत्या कितीदा तरी म्हटल्या गेल्या. महाराजांच्याकडे सुद्धा, परवाना स्वामींनी सुद्धा जिथे जिथे हे केलं, मूर्ती स्थापना केली, तिथे त्या आरत्या म्हटल्या गेल्या. परवा आपल्याकडे त्या आरत्या 2 म्हटल्या गेल्या. ओम जय जय प्रभू दत्ता, त्याचं केवढं महात्म्य आहे.
किती ठिकाणी त्याचं प्राणप्रतिष्ठा करत असताना त्याचं गायन झालेलं आहे. म्हणून याला पुरोहित असं सगळ्यांचं हित व्हावं असं याचं, आणि त्याच्याप्रमाणे तो स्वतः करतो. तो करत नाही बाकीच्यांना सांगतो असं नाही. आधी केले मग सांगितलं. ज्याच्या पाऊल खुणावरून आपल्याला चालता येतं, जाता येतं, आपल्याला मार्ग कळतो. म्हणून आम्ही लिहिलं होतं, अपने नजरों के जो आगे है उनके नक्शे कदम, उनके नक्शे कदम, फिर हमें राह भटकने की जरूरत क्या है, फिर हमें राह भटकने की जरूरत क्या है, वास्ता जिंदगी से फिर क्या है, प्रेम साहिब से जो लगाया है, बस प्रेम साहिब से जो लगाया है. किती महत्व आहे हो याचं, खूप महत्व. कोणाला काही कळत नाही. सद्गुरूंशी बस प्रेमाचे संबंध जोडले पाहिजे की झालं त्याचं कल्याण. सर्व वेद, सर्व शास्त्र, पुराण हेच सांगतात की सद्गुरूंशी तुम्ही प्रेमाने जोडून घ्या, जोडून राहा. जसं एक फेविकॉल आपण बघतो, त्यांनी अनेक गोष्टी करता येतात. त्यांनी फळ्या जोडून कपाट तयार करता येतं, टेबल तयार करता येतं, खुर्च्या तयार करता येतात. काय नुसतं फेविकॉल लावलं, फेविकॉल चिक्का जोड आहे, तुटेगा नाही म्हणाले. तसं फेविकॉलचे किती उपयोग आहे. आपण आपल्या घरात जरी बघितलं तरी फेविकॉलचे केवढे उपयोग आहे. प्रत्येक ठिकाणी जेव्हा जे फर्निचर आहे म्हणले ते फेविकॉल शिवाय होऊ शकत नाही. सर्व सुंदर सुंदर वस्तू या फेविकॉलने जोडल्यामुळे झालेल्या आहेत. काय म्हणजे जे जोडणार आहे म्हणलं, प्रेम हे जोडण्याचं काम करतं. प्रेम हे घट्ट आहे, प्रेम हे तरलही आहे, प्रेम हे घट्टही आहे, आणि प्रेम हे पवित्रही आहे. फेविकॉलचा रंग पांढरा शुभ्र कसा आहे? फेविकॉलचा रंग पांढरा शुभ्र आहे बघा, आहे ना. दुसरा कुठला रंग त्याला दिलाय का नाही? कारण का ते जोडते, जे जोडतं त्याला शुभ्र, पांढरा, सात्विक, सत्वाचं प्रतीक आहे. तेव्हा प्रेमाचं महत्व खूप आहे. प्रेमाने जोडलं जात. गुरु शिष्य कसे जोडले जातील? सद्गुरु इकडे, शिष्य तिकडे. ते जोडले कसे जातील? तर प्रेमाने जोडले. मग प्रेमाने सद्गुरु त्यांना बोलवतात, प्रेमाने कार्यक्रम करतात, आणि ते येऊन जुळतात, त्यांची मन जुळतात, ते एकत्र येतात. म्हणून एकत्र यायचं असतं. म्हणून सर्व कार्यक्रमाला आम्ही सर्वांना आवर्जून सांगतो, अरे तुम्ही या. तिथे आलं की तुम्ही शरीराने आलं की मनाने जोडले जाल. म्हणून ते म्हणत होते सर्व भक्त काही आमचे ज्यांच्याशी बोलणं, सद्गुरु तुमचं केवढं तेज दिसत होतं, असा तेजस्वी चेहरा दिसत होता, आणि ते तेज सर्वकडे पसरलाय असं त्यांचा अनुभव आहे. आम्ही म्हणलं अरे मला तर काही कळलं नाही. असं नाही म्हणले, असं आम्हाला असं दिसत सर्वकडे त्या वातावरणात तुमचं तेज असं पसरलंय, ओरा, तो ओरा असा तुमचा पसरला असं जाणवत होतं. तेव्हा म्हणाले हे असं जाणवतं, याने ते जोडल्या जातं. काय जोडणे? सांगड बांधा रे, सांगड बांधा. सद्गुरूंना जोडून घेता एवढं. जो सद्गुरूंशी शरण गेला, अद्वैत निरूपणे बोधला, मग जरी वेगळा केला तरी होणार नाही. मग वेगळा त्याला कोणी केलं जबरदस्ती तरी होणार नाही. तो एवढा एकरूप होऊन जातो, एवढा एकरूप होतो. फेविकॉल का जोड आहे म्हणा, छुटे का नाही. आणि ज्यांचं सैल असतं, त्यांनी जोडून घेतलेलं नसतं, ते निघून जातात एका फटक्यात. एक फटका बसल्यावर लगेच निघून जातात. म्हणून सद्गुरूंशी जोडून घेणं
म्हणजेच तो भक्ती आहे. भक्ती म्हणजे काय? भक्ती म्हणजे अशा प्रकारचं फेविकॉलचं मिश्रण आहे म्हणा. प्रेम, भक्ती, ज्ञान. प्रेम, कर्म, कर्म आणि ज्ञान. कर्म, उपासना, ज्ञान. उपासना म्हणजेच भक्ती, म्हणजेच प्रेम. कर्म, कर्म तर करत राहिले पाहिजे, कार्यक्रम केले पाहिजे. आपलं जे काही कर्म आहे ते नेहमीच केलं पाहिजे. सद्गुरूंच्या कार्यक्रमातही आलं पाहिजे, तेही कर्म आहे. कर्म, उपासना. उपासना म्हणजे प्रेमाने केलेले कर्म म्हणजे उपासना. आणि ज्ञान. तर भक्तीच्या फेविकॉल मध्ये, सद्गुरूंना जोडून घेण्याच्या फेविकॉल मध्ये तिन्ही गोष्टी पाहिजे म्हणा. प्रेमही पाहिजे, कर्मही पाहिजे, कर्मयोगही पाहिजे, म्हणजे आणि ज्ञानही पाहिजे. कर्म, भक्ती, ज्ञान, प्रेम, कर्म आणि ज्ञान याला मिळून जे होतं ते भक्तीचं फेविकॉल होतं. म्हणून ते भक्तीचा फेविकॉल. भक्तीमध्ये तिने कर्म, उपासना, ज्ञान, प्रेम, भक्ती, ज्ञान हे तिन्ही याचं मिश्रण म्हणजे भक्ती आहे. आणि त्यांनी सद्गुरूंना जोडून घेतलं पाहिजे. सद्गुरूंना जेव्हा असं आपण जोडून घेतो तेव्हा त्याला भक्ती असं म्हणतात. तेव्हा असं त्यांना जोडून घेतलं पाहिजे. कबीर सांगतात ते म्हणले, होऊन गेलेले लोक सद्गुरू नाही होत म्हणले. तसा एकदा तर रिटायर झाला की मग तो त्या ऑफिसमध्ये येऊन राहिला तरी काय उपयोग, तो येऊ शकत नाही म्हणून होऊन गेलेले कोणी सद्गुरू होऊ शकत नाही. सद्गुरू हयात पाहिजे, आपल्या समोर पाहिजे. अपने नजरों के जो आगे है उनके नक्शे कदम, फिर हमें राह भटकने की जरूरत क्या है. तेव्हा म्हणाले ते जसे चालतात कार्यामध्ये तसं त्यांच्या मागोमाग चालायचं. दिशेदास महाराज म्हणतात, संसारी सुख नाही, सुख नाही. तू संसारात चिकटून बसलाय, अरे सुख नाही म्हणजे दुःखच आहे. आधी विचारुनी पाही, विवेकाने विचार कर. संतांची धरी बाई, आणि म्हणजे संतांचा हात नाही पकडता आला निदान बाई पकड म्हणाले. संतांची धरी बाई, आणि ते जसं चालतात त्याच्याप्रमाणे तू चल, तर तुझा उद्धार आहे, नाही तर नाही. मग प्रेम म्हणजे काय? प्रेम कसं निर्माण होतं? प्रेम म्हणजे सद्गुरूंना जोडून घेणारी जी काही गोष्ट आहे त्याला प्रेम म्हणतात. साधी सोपी आहे. तू सद्गुरूंशी जोडलाय का? सद्गुरूंशी आपण जोडलेले आहोत असं जर तुला वाटत असेल तर त्याला प्रेम म्हणतात. आणि ते प्रेम वाढतं कशाने? तर सहवासानी, संगतीने, त्यांच्या बरोबर राहिल्याने, त्यांचा बोध ऐकल्याने, त्यांच्या बरोबर कार्यक्रमात राहिल्याने, कार्यक्रम केल्याने, त्यांच्या बरोबर येणं जाणं केल्यानं, खाण्यापिणं केल्याने, या सर्व गोष्टींनी ते प्रेम टिकतं आणि वृद्धिंगत होत राहतं. वृद्धिंगत, त्यांनी ते वृद्धिंगत करायला पाहिजे. प्रेम वाढवायला पाहिजे. नुसतं प्रेम आहे असं, मग ते वाढायला पाहिजे. एखादा कार्यक्रम झाल्यानंतर मग प्रेम आपलं थोडं वाढलं पाहिजे. प्रतिक्षणम वर्धमानम असं प्रेमाचं लक्षण सांगितलं. वाढताय का? नाही तर मग ते प्रेम नाही. प्रेम आहे पण ते तेवढं उत्कट नाही. ते उत्कट करायला पाहिजे. मग उत्कट करायला पाहिजे तर काय? तर सद्गुरूचा जास्तीत जास्त सहवास करायला पाहिजे. सहवास, संवाद आणि भक्ती असं करायला पाहिजे, तर ते प्रेम वाढणार. तेव्हा ते सांगतात की त्याला पुरोहित असं म्हणतात. सद्गुरू हे आपल्या शिष्याचं हित बघत असतात आणि शिष्याच्या पुढे सद्गुरूंचं आदर्श जीवन चरित्र असतं. सद्गुरूंचं जीवन चरित्र कसं असतं त्याच्यामुळे त्याला काही टेन्शन नाही. तो म्हणजे सद्गुरू कसं करतात बस तसंच आपण करायचं. सद्गुरूंनी या प्रसंगात काय सांगितलंय तसं आपण करायचं. हे काय सांगितलं ते आपण करायचं.
म्हणून सद्गुरूंचं जीवनचरित्र असतं तसंच आपलं जीवनचरित्र पाहिजे. म्हणून तेच खरे पुरोहित आहेत. याला पुरोहित असं म्हणतात. आणि या पुरोहितांमध्ये कोण आहे? भगवान म्हणतात माझी विभूती. बृहस्पती हे ज्ञानी वामन अवताराचे जे गुरु होते. पुराहित म्हणजे जे आपल्या हिताचं जे जे आहे ते आधीच जाणतात. सद्गुरू आपण आपलं हित जाणत नाही, पण सद्गुरू आपल्या हिताचं काय आहे ते जाणत असतात आणि ते सांगतात आधी, अरे असं कर, असं कर. मग तो कधी ऐकतो, कधी थोडस ऐकतो, कधी काहीच ऐकत नाही, कधी काही थोडस ऐकतो. जिथे तो ऐकत नाही तिथे तो फसतो आणि फसल्यानंतर मग लक्षात येत त्याच्या, अरे बाबा नाही, सद्गुरूंचं न ऐकल्यामुळे आपलं असं झालं. मग तो परत येतो आणि मग सद्गुरूंना विचारून सगळे करत असत. तेव्हा किरणमुळे आम्हाला विचारून सगळं काय करतात. मग आता करू ना असं, हा करा, हे मग ते करतात. ते जाणून सर्व आचरण करत असतात. हे भक्ताच्या हिताचं काय ते सांगत असतात. संतन के मन रहत है सबके हित की बात. संतांच्या मनात काय असतो? त्यांचं ते कृतकृत्य असतात, त्यांना काय मिळवायचं नसतं, त्यांचं सगळं मिळालेलं असतं. ज्ञान सुद्धा मिळवण्याची गरज नसते. ज्ञान त्यांच्या ठिकाणी बाहेर पडतं म्हणा आपोआप. आत्मस्वरूप ते त्याच्या ठिकाणी नेहमी रमलेले असतात. त्यामुळे त्यांना काय पाहिजे, त्यांना द्यायचं असतं सर्व लोकांना, आणि त्याच्यासाठी ती तळमळ असते की अरे सर्वांना मला द्यायला पाहिजे. आणि ते घेतातही लोकांचं धन संपत्ती सगळे घेतात. का? नाहीतर हा आड मार्गाला जाईल, हा राक्षस होईल. जर मी याची संपत्ती धन घेतलं नाही म्हणून मागून घेत. म्हणून सच्चिदानंद स्वामी ते धनवान होते खूप. म्हणजे महाराजांनी त्यांना तिथे धुळ्याला पाठवलं, तिथे शेती घ्यायला सांगितली, तिथे ऑइल मिल करायला सांगितली. महाराजांनी त्यांना सगळं त्यांचं एवढं वैभव करून दिलं. आणि मग महाराज सांगायचे इकडे खर्च करा, तिकडे खर्च करा, ते करा, हे करा, ते करा. एकदा त्यांनी महाराजांना एवढी पैशांची पिशवी आणून दिली. महाराज घ्या, आता पुष्कळ म्हणले आम्हाला, हे झालं काय, पुष्कळ धन प्राप्त झालं, आता हे कार्यासाठी घ्या म्हणलं. तेव्हा आणि जेव्हा त्यांनी दिलं नाही, सुरुवातीला ते देत नव्हतं, तर महाराज त्याच्याकडनं जबरदस्ती घ्यायची. चला बाळासाहेब, चला हे करा, ते करा. तर त्यांनी एकदा त्याने आपल्या भाषणात सांगितलं, अरे म्हणले महाराज असं आहे की म्हणले नेसूच सुद्धा सोडून घेतील, नेसलेलं वस्त्र सुद्धा काढून घेतील, असे देतील तर एवढं अपरंपार देतील, आणि हटून बसतील तर म्हणले त्याचा दे म्हणजे दे, काय दे म्हणजे दे, तर नेसूच काढून द्यावं लागतं म्हणा. लक्षात ठेवा. आता ते सर्वात मोठे पट्टे शिष्य होते महाराज, सर्व आम्हाला सांगायचे, अरे बाबा महाराजांचे गुरुबंधू होते राव म्हणून, ते गजानन महाराजांचे शिष्य होते, महाराजांच्या बरोबर, पण महाराजांचे कार्यात होते ते सांगायचे. मी नवीन आलो, मला अरे हा महाराज तुला माहिती नाही म्हणलं, हा महाराज फारच चांगला महाराज आहे म्हणलं, तुझं काय भाग्य आहे म्हणलं, फार चांगला महाराज तुला मिळाला. ते दाक्षिणात्य ते होते, भद्रासी होते, त्याच्यात त्यांना मराठी वगैरे व्यवस्था एवढं येत नव्हतं, पण त्यांचं सगळं कुटुंब राव, त्यांचा मुलगा, त्यांची सून, त्यांची बायको, सगळे त्यांचं आपल्या इकडे येत. मला माझा हातात घ्यायचे नाही आणि मला असंच करायचं, अरे सोरा, मला म्हणायचं सोरा. तर म्हणलं मी काय चोरी केली, अरे सोरा, मग कसा हात धरायचा. महाराज तिथे गॅलरीत बसलेले असायचे, सगळ्यात आधी यायचे महाराज, त्यांचं घर जवळच होतं, गॅलरीत आधी ते असं भाड्याच्या घरात राहायचं. पण महाराजांच्याकडे येता येता त्यांना एवढं धन प्राप्त झालं की त्यांनी तिथे शिवाजी पार्कला मोठा फ्लॅट घेतला, मोठा फ्लॅट घेतला. महाराजांच्या बरोबर नेहमी असायचे, आणि संध्याकाळी सगळे लोक यायचे, आधी ते यायचे, गुरुबंधू होते.
पुष्कळ वय होतं. आम्ही अगदी तरुण होते, एकदम 70-75 वर्षाचे होते. हे यायचे, अरे चोरा असं करायचं रोज. माझ्यावर विशेष प्रेम होत हा महाराज खूप चांगला आहे, या महाराजाला कधी सोडू नको. नाही ना म्हटलं, तुम्हीच पकडलाय महाराजाने. तेव्हा म्हणाले काय पुरोहित आहात, जे आपल्याला शरण आलेल्याच हित जाणतात आणि त्याला माला माल करून टाकतात. माला माल असं काही सांगतात की जेणेकरून त्याचं कल्याण होत असतं. त्याचे जे काही प्रश्न असतील, अडचणी असतील, शंका असतील, ते सर्व आपल्या शुद्ध ज्ञानाने ते त्याचं निराकरण करत राहतात. शंका येतात मनुष्याला, तरी ते मधून मधून शंका निर्माण होत असते. त्याचं निराकरण करतात, बुद्धीचं समाधान करतात. त्यालाच खरं पुरोहित असं म्हणतात. आणि जे केवळ पूजा सांगतात, हल्ली काय पुरोहित म्हणजे तो पूजा सांगतो, मंत्र म्हणतो, काहीतरी मंत्र म्हणतो, तो दक्षिणा घेतो आणि मग दक्षिणा घेऊन निघून गेला की यजमानाचा त्याचा काही संबंध राहत नाही. तो पुरोहित नाही म्हणत, त्याला गुरुजी असं म्हणतात किंवा भटजी असं म्हणतात. आणि तो आचार विचाराने शुद्ध असेल असं नाही. आचार विचार त्याचे शुद्ध नाही, नुसतं वरचा दिखावा आहे. तो संसारीच म्हणे, त्याला कुठे सद्गुरू, त्याला ना सद्गुरू नाही. काय मंत्र शिकला आपल्या जाऊन, ते पुरोहित नाही. आणि तो सद्गुरु शिष्य परंपरेत नसल्यामुळे त्याला आत्मज्ञान दूरवर कुठेही त्याला आत्मज्ञानाचा गंध पण नाही. तो इतरांचं हित कसं करू शकणार आणि लोककल्याण करण्याचा तर त्याला अधिकार अजिबात नाही. आणि म्हणून पुरोहितांमध्ये श्रेष्ठ असे जे इंद्राचे गुरु बृहस्पती, तो मी आहे असं भगवान सांगतात. म्हणजेच बृहस्पती जसे ज्ञानी होते, इंद्राचे हित करणारे होते, इंद्राला नेहमी ते मार्गदर्शन करायचे. आता त्याच्यावर स्वारी होणार तर ते सांगायचे, अरे असं करा, असं करा, यज्ञ करा. यज्ञ करून घ्यायचे इंद्राकडून, वेळोवेळी निर्णय यज्ञ करून. आणि इंद्राचं वैभव वाढवायचे. स्वर्गाचं वैभव कसं वाढलं, स्वर्गाचं वैभव कसं वाढलं, ते इंद्राकडून अनेक प्रकारचे यज्ञ करून घेतले बृहस्पतीने. आणि म्हणून इंद्राचं वैभव वाढलं. आणि ते इंद्राला वेळोवेळी उत्तम असा उपदेश, योग्य असा उपदेश देत असत आणि त्यांचं मार्गदर्शन ते करीत असत. तसंच म्हणले. आणि म्हणून तो इंद्र जेव्हा वैभव संपन्न झाला, तसंच म्हणले सद्गुरू हे आपल्या शिष्याचं वैभव वाढवणारे असतात. पुरोहित म्हणजे काय, त्याचं वैभव वाढवणारे, त्याची संपत्ती, धन सगळं वाढवणारे, त्याचं ज्ञान ते वाढवत असतात. इथे बृहस्पतीचं आपल्याला महत्व नाही सांगायचं, तर त्या बृहस्पतीच्या निमित्ताने भगवंताचा काय मोठा गुण महात्म्य प्रगट झालं की ज्ञान, वेद शास्त्र, षटशास्त्र, वेद श्रुती स्मृती याचं ज्ञान ज्यांना आहे, वामनासारखा अवतार ज्यांना शरण केला, तेव्हा ते जे महात्म्य आहे म्हणाले. आणि म्हणून बृहस्पती काय, पुरोहितांमध्ये मी बृहस्पती आहे असं भगवान सांगतात. हे त्यांची विभूती आहेत असं. त्याच्यानंतर भगवान सांगतात, सेनानीनाम अहम स्कंदः सरसामस्मि सागरः. सेनानीनाम अहम स्कंदः. स्कंद म्हणजे कार्तिकेय. आणि कार्तिकेय सर्व माहिती आहे. हे कार्तिकेय भगवान हा भगवान शंकराचा पुत्र, त्याला स्कंद असंही नाव आहे. आणि हा स्वर्गातल्या जो आर्मी आहे, काय सैन्य आहे, स्वर्गाचं देवतांचं जे सैन्य आहे त्याचा तो सेनापती आहे. स्कंद हा सेनापती आहे. स्वयं पंचमुखा पुत्रो गजानन षडानन. षडानन 6 मुख आहे त्या कार्तिकेयाला 6. भगवान शंकराला 5 मुख आहे.
आणि षडानंद कार्तिकेय, त्याला षडानंद असंही म्हणतात, कार्तिकेय असंही म्हणतात, स्कंद असंही म्हणतात. हा शंकराचा पुत्र आहे म्हणतात, आणि तो पार्वतीचा पुत्र आहे, शंकराचा नाही. शंकराचा आहे, पार्वतीचा पुत्र नाही म्हणतात. पण तो अग्नीच्या योगाने कृत्तिकेच्या पोटी जन्माला आला. कृत्तिका तिच्या पोटी जन्माला आला म्हणून त्याला स्कंद असे म्हणतात. तो सेनापती आहे. सर्व देवतांच्या, स्वर्गातल्या देवतांच्या तो महान सेनापती आहे. आणि सर्व सेनापतींमध्ये हा सर्वात बलवान, सर्वात शक्तिमान असा कार्तिकेय आहे. आणि म्हणून त्यांनी गजाननाची त्याची काय शर्यत लागली होती, ही पृथ्वी प्रदक्षिणा कोण करतो लवकर. तो एवढा बलवान होता की तो पृथ्वी प्रदक्षिणा अगदी कल्पावधीमध्ये तो पृथ्वी प्रदक्षिणा करत असे. परंतु गजानन हे बुद्धीची देवता, ते म्हणले याच्या भानगडीत कोण पडणार, हा जास्त बलवान आहे. त्याच्यामुळे त्यांनी पार्वती मातेलाच प्रदक्षिणा केली, अशी जी कथा आहे. तेव्हा तो हा कार्तिकेय, तर सेनापतींमध्ये कार्तिकेय जसा बलवान आहे तसा म्हणले भगवंताचा महिमा आहे. म्हणून सद्गुरू आपल्या शिष्यालाही तसाच पराक्रमी बनवतात. पराक्रम नाही, काय सांगितलं का नाही, मग ते मला जमणार नाही, मग असं आहे तसं आहे, इकडे जायचं आहे तिकडे जायचं आहे, हे करायचं आणि ते करायचं आहे. आणि शिवाजी महाराजांचा जो सेनापती, तो काय म्हणला, रायबाच्या लग्नाची पत्रिका द्यायला आला. देवांचं हे सोडा म्हणाले, ते तर दुरुस्त राहायचं. अगदी मनुष्यांचं उदाहरण जरी घेतलं, तो मुलाच्या लग्नाची पत्रिका द्यायला आला. लग्न ठरलं होतं सगळं, जागा वगैरे, पत्रिका द्यायला आला. आणि शिवाजी महाराज त्याला म्हणाले ते कल्याणचा कोंढाणा किल्ला घ्यायचा म्हणून. त्यांनी लगेच सांगितलं, आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग लगीन रायबाचं. असं आपण शिवाजी महाराजांचं महात्म्य सांगतो. पण आधी सद्गुरूंचे काय सांगितलं ते आधी, मग माझं सगळं बाजूला ठेवायचं. माझं गिज काय नाही, मग सद्गुरू मग असं आहे माझं, मग ते करतो, मग करू. मग असं करता करता काय होतं, ते लांबणीवरच पडतो. या रविवारी करू म्हणतात, त्या रविवारी तो जातो, तो दुसऱ्या रविवारी काहीतरी येतं, मग तिसरा रविवार, मग चौथा रविवार, मग तो एक महिना जातो, मग दुसरा महिना येतो, मार्च एप्रिल मे येतो, जून जुलै ऑगस्ट येतो. सप्टेंबर. कल करे सो आज कर, आज करू सो अभी. आम्ही विवेक म्हणतो, मग अरे ते असं कर, तो म्हणतो हा करतो, आधी तो म्हणतो करतो, म्हणतो मग ते उद्या करू का, उद्या नाही म्हणून, हा आज केलं पाहिजे. बरोबर, मग थोड्या वेळ नाही, आत्ताच. कल करे सो आज कर, आज करे सो अभी, पल भर में प्रलय हो जाएगा, तब बहुरी करेगा कब, असं म्हणतात. तेव्हा म्हणाले सद्गुरूंचं कार्य आहे म्हणजे बस तो तयार पाहिजे घोड्यावर, एकदम सांगा आता काय करू, असा तो तयार पाहिजे म्हणा. आधी संसार नाही, आधी संसार का आधी सद्गुरूंचं कार्य, तर आधी सद्गुरूंचं कार्य पुढे ठेवलं पाहिजे, संसार बाजूला ठेवला पाहिजे, तर संसार तुम्ही बाजूला व्हा. संसारातून बाजूला होण्याचं जे कौशल्य आहे ना, ते तुम्हाला प्राप्त होईल, नाही तर नाही. संसारात घुसण्याची जी तुमची वृत्ती आहे ती जाणार नाही. आणि म्हणून तर सद्गुरूचं कार्य आहे. मग तिथे त्याची टेस्ट लागते. मग जो म्हणतो सद्गुरू, हा सांगा सद्गुरू कधी करायचं, काय करायचं, मग आता येऊ का, नाही बाबा आता नको, नाही मग दुपारी मला जरा आराम करायचा, मग संध्याकाळी, हा संध्याकाळी. मग तो लगेच येतो, मग तो लगेच काम करतो. म्हणजे किरणला काय सांगितलं त्याचं एक वैशिष्ट्य आहे, तर लगेच करून टाकतो. मग सद्गुरू हो, ते 2 होल येतो, 2 होल. आम्ही त्याला मेसेज पाठवला की हो दुपारी करतो, दुपारी लगेच, आणि संध्याकाळी मला फोन करतो, असं तो म्हणत. म्हणजे याच्यात तत्परता जी आहे, तत्परता
तत् म्हणजे परमेश्वर, तत् म्हणजे सद्गुरू, त्याच्याशी तत्पर हा कार्यामध्ये तत्पर व्हा. मग इथे सगळ्यांची टेस्ट लागते. काय परीक्षा, कार्यामध्ये परीक्षा कधी 2 महिने, 3 महिने, 4 महिने, 6 महिने, वार्षिक असं नाही. फर्स्ट सेमेस्टर, सेकंड सेमेस्टर असं नसतं. कार्यामध्ये तुरंत परीक्षा लागते म्हणाल. काय तुरंत दान महापुण्य, तुरंत दान नाही सद्गुरू मग ते करू दान नंतर, नाही नाही नाही, तुरंत दान महापुण्य. महापुण्य पाहिजे का तुला, मग तुरंत दान कर, दे दान छुटे गिराण. म्हणजे तुझं हे ग्रहण राहू केतू जे लागले म्हणजे तुझ्या मागे संसाराचे, त्याचं ग्रहण सुटायचं असेल तर सद्गुरू रूपी सूर्य उगवलाय, त्याचं हे दान करून टाक. तेव्हा संसार नंतर हे कळत नाही लोकांना. लोकांना काय वाटतं, भक्ती मार्ग करायचा आहे, सद्गुरूंचं कार्य करायचं आहे, हा करूया ना, आपलं हे सगळं संसार करून घेऊ आधी सगळा, हा मग हे सगळं निपटलं की मग करू. म्हणलं सद्गुरू का का नाही आला, नाही नाही नाही. मग मध्ये मी गावाला गेलो, मग तिथून तिकडे गेलो, तिथून तिकडे गेलो. अरे आम्ही म्हणतो काय, तेव्हा प्रायोरिटी कशाला म्हणतात, फर्स्ट थिंग फर्स्ट. मॅनेजमेंट मध्ये ते हे कर, तुम्हाला कामं करायची त्याची लिस्ट करा आणि कशी प्रायोरिटी प्रमाणे लिस्ट करा. सर्वात आधी सर्वात अर्जंट वर्क कुठला आहे, त्याच्यानंतर तो कुठला आहे, त्याच्यानंतर कुठला. मग त्यांनी आता आम्ही सांगणार आहोत सगळ्यांना की तुमची अर्जंट गोष्टी ज्या आहेत त्याची लिस्ट करून आम्हाला द्या, की तुम्हाला कुठलं काम आधी करायचं. सगळ्या भक्तांना त्याची टेस्ट घेऊ आपण. आता आम्ही आधी सांगून टाकलं त्याच्यामुळे काय ते मॅनिप्युलेट करतील. न सांगता असं सांगायचं की तुम्ही कुठलं, तुम्ही काय काय तुमचं महत्वाच्या गोष्टी करायच्या आहेत ते तुम्ही लिस्ट बनवा एक, असं सगळ्यांना सांगायचं आणि लिस्ट मागवायची सगळ्यांना. आणि मग त्याचा आम्ही आणि किरण मुळे बसून किंवा एक्झामिन कमिटी आणखी 1-2 बसून त्याचं हे करू. हा काय म्हणतो, हा म्हणतो गावाला जाऊन येतो सद्गुरू, मग तुमचं काम करतो. बरं, मग याला तर किती मार्क द्यायचे. मुळेंना विचारून, त्यांना पेपर तपासाचा खूप एक्सपिरियन्स आहे, त्यांना याला किती मार्क द्यायचे. दुसरा म्हणतो हे मी आता गावाला जाऊन येतो मग आपण करू. तिसरा म्हणतो आता या रविवारी नाही सद्गुरू, मला वेळ पुढच्या रविवारी करू. मग त्याला बोलतो, म्हणतो नाही नाही आज सद्गुरू, आज नाही मला वेळ, उद्या वेळ आहे. आणि कोणाला सांगितलं सद्गुरू सांगा ना मी काय काय करू सांगा, नाही मग तुला ते ऑफिस आहे ना, नाही म्हणलं सुट्टी टाकतो ना म्हणलं आता. मुळे सर आम्हाला म्हणतो सद्गुरू असंच आहे, त्याशिवाय कार्यक्रम एवढा चांगला झाला म्हणलं आपल्याला ते, आणि तुम्ही सांगितलं होतं असं जर लिहायचं आहे तर ते मला लिहून द्या ना म्हणाले. मी उद्या सुट्टी टाकतो म्हणाले काय, आणि उद्या सुट्टी टाकतो आणि ते सगळं काम करून घेतो म्हणले पटकन. मी याला काय म्हणतात तत्पर. हा नाही ते म्हणू शकले असते ना, सद्गुरू जाऊन आता सुट्टी कुठे घेतो, आता सुट्ट्या नाही, एक तर सुट्ट्या नाही आणि त्याच्यात तुम्ही काम सांगता, आणि मग कसं काय होणार म्हणलं, सगळं खेळखंडोबा होईल आमच्या संसारात. सुट्ट्या नाही, हे नाही ते नाही. आधी आम्ही संसार करून घेतो, संसारात सगळं व्यवस्थित लावून ठेवतो आणि मग तुमचं हळूहळू करतो. असं जो म्हणतो ना तो कधीही सद्गुरूंचं कार्य करू शकत नाही, तो फेल झाला असं समजायचं. काय पण आम्ही काही कोणाला फेल नाही करत, त्याला काहीतरी मार्क आमच्या हातात असतात ना मार्क. हल्ली काय ते MBA मध्ये 30 मार्क असतात ना, 30 मार्क हे परीक्षकाच्या हातात असतात. म्हणजे आता इतर काही काही प्रोजेक्ट वगैरे असतात त्याच्यापैकी ते 30 मार्कापैकी किती द्यायचे ते त्यांच्या हातात असतं. मग मुलं त्यांना सांगतात की सर मार्क द्या ना, किती 30 पैकी 25 द्या, 28 द्या, 25 नको 28 द्या. काही म्हणतात नाही सर 30 पैकी 30 द्या ना. म्हणले काय होत आहे, आमच्याकडे पोरं भांडायची. मग नंतर भांडणात परिवर्तन झालं त्याचं. मग ते राईट समजायला लागले आपला की सर 40 मार्क आहे तुमच्या हातामध्ये आणि तुम्ही का आम्हाला देत नाही 40 मार्क, 40चे 40 मार्क दिले पाहिजे. आता तोही प्रोफेसर विचारतो काय करणार.
कोणाला 40 दिले, कोणाला 35 दिले, 35 वाला रागवतो. तो मी काय म्हटलं, माझ्याकडे आलं, मी म्हटलं की देऊन टाका ना, आपलं काय तुमच्या हातात आहे ना, देऊन टाका म्हणलं. त्याला 40 पैकी सगळ्यांना देऊन टाका म्हणलं, 40 पैकी 40 काय, सगळ्यांना 40 पैकी 40. तर आमच्याकडे सगळ्यांना 40 पैकी 40 दिले. मग त्यांनी आपला उरलेले 40 मार्क आहेत, ते 80 मार्काचा पेपर, उरलेले 40 मार्क जे आहेत ते म्हणलं त्यांनी मग काही अभ्यास केला असेल, मग तरी 30 मार्क जरी मिळाले तरी 70 मार्क होऊन जातात ना. चला डिस्टिंक्शन मध्ये आला तो, 30-35 मार्क मिळाले की फक्त 30-35 मार्काचा अभ्यास करायचा. तसं हे राईटच होऊन जातं म्हणा. भक्ती मार्ग तो आला बघा. आता मी सगळे करतोय ना तुम्ही सांगितल्याप्रमाणे, पण आधी आम्ही संसाराच्या गोष्टी करू. काय तुमचं आधी नाही करणार. आधी तुम्ही म्हणाल की तुमचं आधी करत नाही, आम्ही संसाराच्या गोष्टी, प्रायोरिटी आमचं हे लिस्ट. अरे बरोबर आहे, प्रायोरिटी लिस्ट बरोबर आहे. की प्रायोरिटी कुठे आहे की एखादा कोणी आजारी आहे खूप, त्याची तुला सेवा करायला लागते. जसे आमचे जोशी आहेत, त्यांचे ते आईची एवढी सेवा करतात, एवढी सेवा करतात. त्यांना आम्ही काही सांगत नाही आताच करा. पण ज्याला शक्य आहे, जो सर्व्हिस घेऊ शकतो, जो सुट्टी घेऊ शकतो, किंवा सुट्टी घेण्याची सुद्धा आवश्यकता नाही, म्हणजे ऑफिसमध्ये आल्यानंतर तो काय करू शकतो, तर त्यांनी हे प्रायोरिटी लिस्टवर ठेवायचं. तशी लिस्ट तयार करतात. खरं मॅनेजर जो असतो तो अशी लिस्ट तयार करतो. आधी सकाळी आल्याबरोबर अशी लिस्ट तयार करतो की माझं सगळ्यात महत्वाचं काम कुठलं, 1 नंबर, 2 नंबरचं, 3 नंबर, 4 नंबर, 5 नंबर, 6 नंबर, पहिल्यांदा तो ते काम करतो. तर किती अवघड असो. आणि मनुष्य काय करतो, आधी सोपी सोपी काम करून टाकतो. मनुष्याची प्रवृत्ती असं असते. आणि अवघड काम असतं ना ते दूर टाकतो म्हणले सोड. मग सद्गुरून काही लिहायला सांगितलं काय, ते अवघड काम आहे बाबा. मग ते काय, ते म्हणले ते प्रायोरिटी लिस्ट पहिले नका ठेवू, मग सगळं बिघडून जाईल, त्यांचं काम करण्यात जाईल. आपण लिखाण करत राहू, आपले सगळे काम थांबून राहतील. म्हणून तो सर्वात अवघड काम आहे, पण तो प्रायोरिटी आहे तिथे नाही. तो बाकीचे जे काम आहेत ते करत बसतो. बिन महत्वाची कामं आधी करतो, महत्वाची कामं तशीच राहून जातात. पण दुसऱ्या दिवशी तो म्हणतो, अरे सद्गुरू विचारतात, अरे ते काम झालं का, नाही ते काही नाही झालं. बरोबर ठीक आहे, उद्या कर. उद्या पण तशीच गत होते. बिन महत्वाची कामं आधी होऊन जातात, महत्वाचं काम कठीण म्हणून ते राहून जात. किंवा प्रायोरिटी लिस्ट मध्ये आधी सद्गुरूंनी जे सांगितलं ते काम झालं पाहिजे. हे म्हणजे जो खरा शिष्य असेल, जो आता शिकाऊ नवीन आलाय, शिकाऊ आहे, त्याची गोष्ट वेगळी. पण ज्याला परमार्थात काहीतरी प्राप्त करून घ्यायचं आहे, त्याला मात्र त्याच्या दृष्टीने सांगणार, सगळ्यांना नाही सांगणार. आम्ही त्याला सांगू, उलट कोणी असला, कोणी विद्यार्थी आहे, त्याची परीक्षा आहे, त्याला आम्ही नाही सांगणार परीक्षा वगैरे बाजूला ठेव, असं नाही. विवेक, त्याला विवेक असं म्हणतात. विवेक म्हणजे काय, योग्य, सत्यासत्य, आणि कुठलं आधी कुठलं नंतर याचं तारतम्य बरोबर बाळगून जो कार्य करतो. किंवा काही वेळेला संसाराची कामं अशी असतात की ती आपल्या आड नाही आली पाहिजे, नाही तर संसाराची कामं अशी तुंबून राहिली तर म्हणलं ती भक्ती मार्गाची काम आणखीन तुंबून राहील म्हणून ते होणारच नाही. म्हणून संसाराची कामं पटापट करून टाकायची. आणि भक्ती कधी करतो मी, त्याला असं वेळ, त्यालाच प्लॅनिंग असं म्हणतात. वेल प्लॅन्ड भक्ता, वेल प्लॅन्ड असतो. प्लॅनिंग करत असतो आणि प्रायोरिटी लिस्ट काढत असतो. तेव्हा त्याला पुरोहित असं सद्गुरू मार्गदर्शन करतात. म्हणून त्यांना सगळ्या गोष्टी सांगितल्या, आपल्या अडचणी सांगितल्या, मग तेच सांगतात, नाही तुझी अडचण आहे, आधी तू पूर्ण कर, आधी डॉक्टरकडे जाऊन ये, औषध घे. आम्ही यांना सांगितलं, घोरपड्यांना सांगितलं, फोनवर बोलताना त्यांचा आवाजच येत नव्हता. म्हणजे काय झालं नाही, म्हणलं ते आवाज एवढा बसलाय माझा. म्हटलं आधी डॉक्टरकडे जा, औषध घ्या. नाही म्हणले मी हे काम करतो, आधी लिहितो. म्हटलं ते काम नाही केलं तर चालेल, आधी तुम्ही डॉक्टरकडे जा, औषध घ्या, मग म्हटलं हे करा.
किंवा याला विवेक असं म्हणतात. पण सद्गुरूंना सांगितल्यानंतर मग त्या मार्गदर्शनाप्रमाणे सगळ्या गोष्टी होत असतात. जसं आमचं किरणशी असं फार चांगला संवाद असा होतो. मग सद्गुरू असं आहे, मग ते काय करतो, मग असं, मग आधी कुठलं करायचं, मग हे करायचं का नाही करायचं, असा तो जेव्हा संवाद होतो त्यातून ते नवनीत निघतं. म्हणून सद्गुरू आपल्या शिष्यालाही त्या कार्तिकेयाप्रमाणे सेनापती शिवरामी बंदिले, आम्ही नाट्यगीत ऐकतो, त्यांचं मंडळी ते लावतात, शरीर देवी नाट्यगीत लावतात, हल्ली ते ऐकतात. शिवरामी बंदिले, शूर जो शूरवीर असतो त्याला बंधन असतं. काय सेनापती व्रत ते आचरती सेनापती, समरांगणी व्रत जे आचरती सेनापती, यश त्यांची म्हणे शूरामी वंदिले. असं त्या शूराला वंदन. शिष्य हा पराक्रमी असला पाहिजे, पराक्रम, तो पराक्रम करतो, त्याला शिष्य असं म्हणतो. तो शूरवीर असतो. कसा? तर स्कंद कार्तिकेयासारखा पराक्रमी. म्हणून ते सांगतात की सेनापतींमध्ये मी कोण आहे? कार्तिकेयाप्रमाणे आहे. तेव्हा शिष्याला ते पराक्रमी बनवतात सद्गुरू. त्याच्या ठिकाणच्या महाबलवान शत्रूशी, म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर यांच्याशी त्याला युद्ध करायला सांगतात आणि त्याला नष्ट करतात. आणि त्यांनी दिलेल्या विवेकाने तो ज्ञानरूपी धारदार तेजस्वी तलवारीने त्या शत्रूंना ठार मारतो आणि विजय प्राप्त करतो. फॉर मोर डिटेल्स काय, यू रीड माय खंडकाव्य एपिक विवेक सिंह आख्यान. जर तुम्हाला विवेक म्हणजे काय आणि पराक्रम कसा करायचा सद्गुरूंच्या कार्यात हे जर शिकायचं असेल तर विवेक सिंह आख्यान तुम्ही वाचा. तेव्हा सद्गुरूंनी दिलेलं ज्ञानरूपी खड्ग आहे, तलवार, यांनी शत्रूंना ठार मारून, म्हणजे आपल्या ठिकाणी शत्रू असतो तो विजय प्राप्त करतो. आणि हे भगवंताच्या ज्ञान स्वरूपाचं महात्म्य आहे. कार्तिकीय स्कंद याच्या रूपाने जो पराक्रम प्रगट झाला. तसाच विवेक म्हणजेच तो सेनापती आहे, त्याचं कौशल्य आहे, हे भगवानचं ऐश्वर्य आहे. हे दाखवण्यासाठी देवाचा स्कंद हा सेनापती मीच आहे असं भगवान सांगतात. त्याच्यानंतर सांगतात सरसामस्मी सागर. सर म्हणजे सरिता, सरी म्हणजे सरिता, सर म्हणजे तलाव, जलाशय आणि सागर. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात की सर्व जलाशयामध्ये मी शक्तिशाली महासागर आहे, मी महासागर आहे. सर्व जलाशयांमध्ये महासागर आहे. महासागराचं लक्षण काय? त्याच्या पृष्ठभागावर म्हणले लाटांचं तांडव सुरू असतं. पृष्ठभागावर त्याची शक्ती प्रगट होते. पृष्ठभागावर मोठमोठ्या लाटा येतात, तुफान येतं, रौद्र तांडव सुरू असतं. परंतु त्याच वेळी आत मात्र तो सागर अत्यंत गंभीर, सागराहुनी गंभीर, अत्यंत शांत आणि गंभीर असतो. म्हणजे सागर एकीकडे खवळलेला असतो, तो बाहेर लोकांना दिसतो खवळलेला, पण आतला गंभीर सागर दिसत नाही, तो पाणबुड्याला दिसतो. त्याच्यासाठी पाणबुड्या व्हावा लागतो. पाणबुड्या जातो तेव्हा त्याला काय दिसतं? अरे सागर तर एकदम शांत, सगळं काही तळ दिसतंय सागराचं. सागर एकदम प्रशांत आहे, एकदम शांत आहे, सागर गंभीर आहे असं त्या पाणबुड्याला दिसतं. आणि तो वर येतो तेव्हा सर्वसामान्य लोक बघतात की सागराने रौद्र रूप घेतलेलं आहे. सर्वसामान्य लोकांसाठी सागराचं रौद्र रूप आहे, याचा अनुभव येतो. परंतु पाणबुड्यासाठी तो सागर घन गंभीर आहे. तसं म्हणले सद्गुरूंचं हृदय जे आहे ते जो त्यांचा ठाव घेतो
मार उडी घेई ठाव ज्ञानसागराचा. ज्ञानाचा सागर जो आहे त्यांच्या हृदयामध्ये बुडी घेऊन जो जातो तिथे त्याला लक्षात येतं हे एकदम शांत महासागर आहे. शांत शांत परमानंद श्री सद्गुरु रूपा पूर्ण पूर्ण आत्मज्ञान अनुभव स्वरूपा. पूर्ण आत्मज्ञानानुभव स्वरूप. महाराजांनी आमच्या व्याख्या केली ईश्वर म्हणजे काय. ईश्वर म्हणजे काय हो, तर ईश्वर म्हणजे परमात्मा, ब्रह्म, धाम असा तो परमात्मा. म्हणजे काय, तो काय असतो तर म्हणले शांत शांत परमानंद. तो शांत असतो एकदम महासागराचा आणि परम आनंदात असतो. परम आनंदात नेहमी असतो. हे चव्हाण म्हणाले तुम्ही एकदम आनंदात आणि एकदम एवढा त्या कार्यक्रमामध्ये एवढा आनंद तुमच्या चेहऱ्यावर होता. मला शांत शांत परम. आमच्याकडे काही गडबड नव्हती. एवढा कार्यक्रम होता पण गडबड काहीच नाही. एकदम सर्व शांतपणे सर्व काम चाललं. नाही तर एखादं असं लगबग घाई गडबड हे ते असं असतं. एकदम सर्व शांत परम शांतीचा अनुभव येतो. कोणीतरी लिहिलं होतं की सद्गुरू तुम्ही काही जे लिहिता आमच्या याच्यावर आम्हाला जे काही सांगतात त्याच्यामुळे एकदम शांतीचा अनुभव होतो. व्हॉट्सअपवर एखादा आम्ही लिहितो आणि मग त्याला परम शांतीचा अनुभव येतो. म्हणजे त्याच्यामुळे परम शांतीचा अनुभव. तर म्हणले जो सद्गुरूंच्या हृदयाचा सागराचा ठाव घेईल तिथपर्यंत जाईल. तो संसारातच आहे. संसार सागर भवसागर. त्याला म्हणले काय अनुभव येणार. जो सद्गुरूंच्या हृदय रूपी सागराचा ज्ञान सागराचा ठाव घेतो त्याला अनेक रत्न मिळतात तिथे. रत्नधातमम ऋग्वेदात लिहिलं की त्याला रत्न मिळतात. आणि रत्न मिळतात म्हणजे काय मिळतात. तो प्रत्यक्ष रत्न मिळतात का. प्रत्यक्ष रत्न नाही मिळत ना. प्रत्यक्ष रत्नही मिळतात त्याला. धनवान होतो तो. पण तिथे रत्नधातमम म्हणजे विवेक सिंधूची चिद्रत्ने लेवविली मज यत्ने तो मज आठवितो गुरुराया प्राण विसावा माझा तो मज आठवितो. विवेक सिंधूची रत्न जो सद्गुरूंच्या हृदयामध्ये या प्रेम सागरामध्ये ज्ञान सागरामध्ये ठाव घेतो उडी घेतो त्याला ते सगळं रत्न प्राप्त होत. म्हणून सद्गुरूंच्या हृदयात परम शांतीचा अनुभव घेत असतात. म्हणून त्याला महासागराचं रूपक दिलेलं आहे. वरून सद्गुरू एकदम जरी कधी उग्र वाटले काय झालं किंवा ते कार्यामध्ये एकदम हे वाटले व्यस्त दिसतात तरी पण आत ते गंभीर शांत हे भक्ताला कळतं. हे भगवंताचं महात्म्य आहे. आणि हे महात्म्य जे आहे त्यालाच भगवान विभूती असं म्हणतात. म्हणून मी सागरामध्ये जलाशयांमध्ये मी सागर आहे असं भगवान सांग. तेव्हा जलाशयांमध्ये मी सागर आहे. सेनापतींमध्ये मी स्कंद आहे. आणि पुरोहितांमध्ये मी बृहस्पती आहे असं भगवान सांगतात. पुरोदसांच मुख्यम माम विद्धी पार्थ बृहस्पतीं सेनानीनाम अहं स्कंदः सरसामस्मि सागरः. श्री गुरुदेव दत्त.